मुसळधार पावसाचा फटका, इमारतीचं लोखंडी छत कोसळून 7 विद्यार्थी जखमी. ठाण्यातील गावणबाग परिसरात ठाणे महानगरपालिकेच्या फुटबॉल टर्फच्या शेजारी असलेल्या इमारतीच्या पत्र्याची शेड कोसळून 7 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर बेतनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 2 जण किरकोळ जखमी आहेत. ठाणे शहरात काल रात्री 9 नंतर पावसानं चांगला जोर पकडला. सोसाट्यांच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्यानं ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडली, तर उपवन परिसरात गावणबाग येथील रौनक पार्क या इमारतीची शेड फुटबॉल टर्फवर कोसळून 7 जण गंभीर जखमी झाले. जखमी हे इयत्ता 9वी व 10वीचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. हे विद्यार्थी फुटबॉल खेळत असताना पत्र्याची शेड उडून त्यांच्या अंगावर कोसळली आहे. या घटनेनंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या तरुणांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. तसेच या घटनेबाबत एकनाथजी शिंदे यांना देखील कळवलंय. या घटनेबाबत मुख्यमंत्री यांनी देखील जखमी मुलांच्या पालकांना कॉलद्वारे विचारपूस केली. तर या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात काय म्हणतायत ते. गावणबागला एक फुटबॉल टर्फ आहे. त्या ठिकाणी ही मुलं नेहमीप्रमाणे सराव करत होती. मॅचेस फुटबॉलच्या त्या दररोज खेळत असतात. तर बाजूला रौनक पार्क फेज 2चं एक इमारत आहे. त्या इमारतीच्या वरती जी पाण्याच्या टाकीला लागून एक पत्र्याची शेड होती, ती वादळी वाऱ्यामुळे उडून त्या ग्राउंडवर आली आणि मुलांवर आदळली आणि प्रामुख्याने 7 मुलं जखमी झाले. 4 मुलं साधारणतः थोड्याफार प्रमाणात त्यांना मार लागलेला आहे, पण 3 अत्यवस्थ आहे. तर त्यांना पूर्णतः मदत सहकार्य करावं अशी विनंती मी हॉस्पिटलच्या प्रशासनाला केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर ही घटना टाकलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हॉस्पिटल प्रशासनाला सूचना द्यायला सांगितलं की ज्या मुलांच्या पालकांना कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये. एवढे मोठे सर्जन काही जर ऑपरेशन वगैरे करायचं असेल तर त्यांनी मागून घ्यावे आणि ह्या ठिकाणी सगळी व्यवस्था करावी. त्यामुळे पालकांनी घाबरण्याचं कारण नाही. शासनाच्या वतीने आणि ह्या भागातील नगरसेविका, प्रशासन व आमदार सर्वतोपरी पालकांच्या बरोबर आहोत. आणि जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सगळं सहकार्य या विद्यार्थ्यांना आणि प्रामुख्याने या खेळाडूंना त्यांच्या पालकांना करण्याची भूमिका आमची. आता वसंत विहारजवळ हनुमान मंदिराजवळ एक होर्डिंगचे पत्रे उडून पडले होते. सुदैवाने अपघातामध्ये कोणी जखमी झाले नाही. आयुक्त सौरभ राव यांना कानावर ही गोष्ट घातली आणि त्यांनी ताबडतोब उर्वरित पत्रे काढायचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर ठाणे महापालिका हद्दीमध्ये अनेक ठिकाणी काही धोकादायक होर्डिंग्स आहेत आणि काही झाडं सुद्धा जवळजवळ 50 ते 60 झाडं पडलेली आहेत. त्यामुळे ह्यावर्षी झाडाच्या फांद्या ज्या पद्धतीने तोडायला हव्या त्या पद्धतीने छाटणी बरोबर केलेली नसल्या कारणाने हे अपघात आता होत आहे. अद्यापर्यंत इतर कुठेही अपघाताची घटना कानावर आलेली नाही, परंतु हा मेजर अपघात या गावणबागेमध्ये घडलेला आहे. आणि त्यामुळे ही सगळी शाळकरी मुलं होती, कॉलेजमध्ये जाणारी मुलं होती, रोजच्या रोज फुटबॉल खेळणारी मुलं होती, चांगली फुटबॉल खेळणारी ही सगळी टीम होती. आणि अचानक वाऱ्याच्या झोकामध्ये तो पत्रा आला आणि त्या मुलांच्या डोक्यावर पडला. त्यामुळे हा अपघात झालेला आहे. परंतु तरी सुद्धा पालकांनी घाबरायची गरज नाही. मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घडलेली असल्या कारणानं त्यांनी स्वतः ह्या बाबतीत गंभीरतेने लक्ष घातलेलं आणि ह्या भागाचा आमदार म्हणून आणि नगरसेविका म्हणून परिषद यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आणि सर्वतोपरी मदत या सगळ्या पालकांना करतो.